गुड मॉर्निंग. मी आज तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जे आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर टाईम मॅनेजमेंट कसं पाहिजे तुमचं. टाईम मॅनेजमेंट काय, तुम्हाला साधं वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर टाईम मॅनेजमेंटमुळे काय होतं, तुमचे कामं व्यवस्थित होतात आणि सर्व व्यवस्थित होतात. म्हणजे तुम्हाला तुमचं काम करायला अवघड होतं. सिंपल उदाहरण देते. एक मुलगा असतो, तो ट्युशन क्लासचं मॅनेजमेंट करतो. म्हणजे नेटवरून माहिती घेतो बुक्समधून आणि ट्युशनसाठी डेटा टीचर लोकांना प्रोव्हाइड करतो. मग ट्युशनसाठी जो डेटा देतो तो त्या डेटा जो आहे तो पूर्ण डिटेल्स त्याने पाठवायला पाहिजे ना अगोदरच, आदल्या दिवशीच. आणि कधी जाणार काय ते टाईम फिक्स केल्यानंतरच आपण शेड्यूल करू शकतो. असं टाईम मॅनेजमेंट नको ना की आज तुम्हाला जायचं शिकवायला आणि थोडा वेळ झाला, 1-2 तास तुमचं कॅन्सल झालं ते, आणि ट्युशनचा क्लास कॅन्सल झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणणार थोड्या वेळाने की आता जाता का तुम्ही. हे असं मॅनेजमेंट नाही होत ना. तर तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंट केलं पाहिजे. तुमचं केव्हा जायचं आहे तुमच्याकडं चेक केलं पाहिजे. ते ट्युटरकडं तुम्हाला काही मटेरियल लागते ते आम्ही प्रोव्हाइड करतो की नाही, सगळं चेक केलं पाहिजे. किंवा तुमच्याकडं आहे का नाही मटेरियल ते व्यवस्थित विचारलं पाहिजे. किंवा म्हणजे तुमचा जो ट्रेनर आहे, म्हणजे जो ट्युटर प्रोव्हाइड करतो, त्याने सगळं मॅनेजमेंट करायला पाहिजे. तुम्हाला तिथे जायला किती वेळ लागेल, किती पैसे खर्च होतील, त्याच्यानुसार मी तुम्हाला एवढा पगार देऊ शकतो ट्युशन शिकवण्यासाठी. हे सगळं मॅनेजमेंट करूनच तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येतील. तुम्हाला वेळेत जाता येईल का, मग त्यासाठी तुम्हाला किती आधी निघाल. मग तुम्हाला अडथळे पण येऊ शकतात त्या ट्युशन पुढे जाण्यासाठी. कधी पाऊस येईल, कधी तुम्हाला रिक्षा भेटणार नाही, कधी बस भेटणार नाही, कधी ट्रॅफिक लागेल. मग ते लेट वगैरे होणारच तुम्हाला. जरी तुम्ही टाईम मॅनेजमेंट केलं तरी मग तुम्हाला त्याच्यासाठी अगोदरच निघावं लागेल. आणि जरी अगोदर निघलं तरी पण तुम्हाला पाऊस आला तर तुम्हाला तिथं अडथळे येणारच आहे. मग तुम्ही असं करा, तुम्ही टाईम मॅनेजमेंट केला आणि तुमच्या टाईम मॅनेजमेंट करून पण तुम्ही म्हणजे महिन्याचं टाईम मॅनेजमेंट केलं होतं की मला महिन्यामध्ये एवढं काम करायचं आहे, एवढे एक्सरसाइज करायचे, एवढे बुक्स रीड करायचे, एवढी घरातली कामं करायचे, तेवढी बाहेरची कामं करायचे, तेवढं करायचे. त्यातले तुम्ही किती कामं कंप्लीट केले त्याची तुम्ही विकली म्हणजे थोडी नोंद ठेवत जा बा. मग तुमच्या माइंडमध्ये पण ठेवू शकता. तुम्हाला जिथं जागा असेल तिथं तुमचं कॉर्नर म्हणतो ना आपण, तिथं तुम्ही तुमचा तो डेटा केलेला वर्क तिथं तुम्ही ठेवू शकता. असं तुम्ही प्रॉपर टाईम मॅनेजमेंट केलं पाहिजे. एक नितीन नावाचा मुलगा असतो, तो काय करतो, त्याच्याकडं टाईम मॅनेजमेंटच नसतं. तर त्याला काही विचारलं तर तो फक्त हसण्यावर जातो आणि सोडून देतो. मग त्याचा जो छोटा भाऊ आहे त्याला टाईम मॅनेजमेंट करायचं शिकवतो. मग त्याच्यानुसार तो गेल्यानं त्याची खूप प्रगती होती आणि त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्या गोष्टीची पण हेल्प होती. तर तुम्ही मिरर चेकमध्ये ठेवू शकता की तुम्ही वीकमध्ये किती काम केलं, काय काय गोष्टी शिकला नवीन, किंवा ह्या मंथमध्ये काय काय शिकलाय तुम्ही, ह्याचं तुम्ही म्हणजे हे ठेवू शकता. आपण म्हणतो ना रेकॉर्ड, ते ठेवू शकता. तुम्ही किती टाईम दिला आहे त्याच्यासाठी, किती टाईम स्पेंड केला आहे फॅमिलीसोबत, फ्रेंडसोबत. त्यानंतर तुम्ही तुमचं काम जे आहे त्याच्यामध्ये तुमची एफिशियन्सी किती होती, घरामध्ये किती होती, बाहेरमध्ये किती होती, ह्याची सगळी नोंद तुम्ही ठेवायला पाहिजे मिरर चेकमध्ये. आणि तुम्ही जर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही काय करू शकता, एक ॲक्टिव्हिटी करू शकता तुम्ही. एका डेमध्ये किती तास असतात, किती तासाला म्हणजे एका डेमध्ये किती तासाचा दिवस असतो, किती तासाची रात्र असते. दिवस आणि रात्र ह्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्ही किती काम केलं, किती तास झोपलात, किती तास अभ्यास केला, किती तास स्वयंपाक केला, किती तास बाकीच्या गोष्टी, कितीला किती टाईम दिला, किती टाईम्स म्हणजे तुम्ही हे केला टाईम वेस्टरमध्ये घालवला, किंवा किती टाईम तुमच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये घालवला, याचं तुम्ही शॉर्ट हे करू शकता.
प्लॅनिंग करू शकता. नंतर नितीनकडून आपल्याला म्हणजे नितीनला काय होतं, म्हणजे ते प्लॅनिंग नसल्यामुळे त्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात ना, त्याच्या भावानं सांगितल्यामुळं. नंतर त्यामुळे त्याला प्लॅन करायला सोपं जातं. नंतर त्याचं गोल पण सेट करायला सोपं जातं. आणि ॲडव्हान्समध्ये तो काय करतो, चेकलिस्ट क्रिएट करतो त्याच्यामुळे, टू डू लिस्ट. त्यामुळे तो चेक करत जातो दिवसातून 2-3 वेळा की आपण कोणतं काम केलं, कोणतं नाही केलं. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर कंपनीत काम करत असाल तर तुम्हाला रोज ईमेल चेक केलं पाहिजे. तुम्हाला रोज काय काम केलं ह्याची नोंद ठेवली पाहिजे. किती कामं कंप्लीट झाली, किती कामं कंप्लीट नाही झाली ह्याचा रेकॉर्ड ठेवला पाहिजे. किती ब्रेक घेतला, किती रिफ्रेशमेंटमध्ये वेळ घातला, किती कामावर फोकस घेतला, किती एन्जॉय केला, किती पोलाइटली स्पेंड केला कामामध्ये, किती ठेवले, किती डिस्ट्रॅक्शन आहेत आले ते त्यांना ब्लॉक केलं आणि स्टडी केलं त्या डिस्ट्रॅक्शनवरती. तुम्ही किती वेळा अभ्यास केला, बॉडी किती वेळा हे केली, एनर्जी क्रिएट केली आणि चेक केलं की तुमची कॅपॅसिटी काय, तुम्ही किती काम करू शकता एफिशियंटली. हे पूर्ण चेक केल्यानंतरच तुम्हाला कळेल की तुम्ही टाईम मॅनेजमेंट कसं केलं आणि तुम्हाला टाईम मॅनेजमेंट येतं की नाही हे तुम्हाला कळायला मिळेल. आणि त्या टाईम मॅनेजमेंट थ्रू तुम्हाला हेल्प मिळेल सक्सेस येण्यासाठी. थँक्यू.